अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा अखेर 3 दिवसांनी अटकेत। ठाण्याच्या कासारवडवलीमधल्या कामगार वस्तीत कारवाई करत मुसक्या आवळल्या। सैफ अली खानवर हल्ला करणारा मोहम्मद शहजाद बांगलादेशी घुसखोर मायदेशी पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी मुसक्या आवळल्या। सैफचा हल्लेखोर लपलेल्या ठिकाणी भाजप नेते किरीट सोमय्यांची धाड। लेबर कॅम्पमधल्या मजुरांच्या कागदपत्रांची सोमय्यांकडून छाननी। जीपेवरून केलेल्या व्यवहारावरून सैफ अली खानच्या हल्लेखोराची ओळख पटली। आरोपीकडून बांगलादेशचा जन्मदाखलाही हस्तगत। आरोपी मोहम्मद शहजाद चोरीच्या उद्देशानंच सैफच्या घरात शिरल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न। आज हल्लेखोराला न्यायालयात हजर करणार। पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवारांना भाजपसोबत न जाण्याचा सल्ला दिल्याचा धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट। तेव्हापासूनच अजित पवारांविरोधात पक्षांतर्गत षडयंत्र सुरू असल्याचाही दावा। बीडमधल्या प्रकारामुळे पक्षाची बदनामी शिर्डीमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनात नवाब मलिकांकडून उल्लेख। लवकर निर्णय घेण्याची अजित पवारांना विनंती। अजित पवारांना बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारण्यासाठी आपणच विनंती केली। पालकमंत्रीपद हुकलेल्या धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। तर आरोप सिद्ध न झाल्यास मुंडेंना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता। नाशिकमध्ये दादा भुसे आणि रायगडमध्ये भरत गोगावलेंवर अन्याय। पालकमंत्रीपद वाटपावर शिंदेंच्या शिवसेनेची तीव्र नाराजी। उपमुख्यमंत्री शिंदे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार। अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार की नाही यावरून संभ्रम। पैसे परत घेतले जाणार नसल्याचा हसन मुश्रीफ यांचा निर्वाळा। तर अपात्र बहिणी स्वतःहून पैसे परत करत असल्याचा तटकरेंचा दावा। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओसमध्ये दाखल। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह MIDC, MMRDA आणि सिडकोचेही शिष्टमंडळ सहभागी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।